मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लिलावाचा डाव मीराने हाणून पाडल्यानंतर सुजित कुमार आणि विक्रम हे दोघेही रागा वैतागानेच त्या सोसायटी बाहेर पडतात आणि त्यांच्या पाठोपाठ आता हे त्रिकुटे येतात। तेव्हा पंकज म्हणत असतो, ओ विक्रम ढवळीकर थांबा थांबा, ओ सुजित कुमार थांबा थांबा, परंतु हे दोघेही आता खूपच वैतागलेले असतात। सुजित कुमार आता रागातच म्हणतो, विक्रम साहेब मी तुम्हाला सांगतो, या फंद्यामध्ये अजिबात पडायचं नाही आणि या तिघांना तर भाव द्यायचा सुद्धा नाही। तेव्हा निरूपा, देविका, पंकज हे तिघेही पाठोपाठ धावत येतात आणि सुजित कुमार साहेब अहो थांबा की असं सारखं सारखं रिक्वेस्ट करत म्हणतात। मग आता निरूपाला पार दम लागलेला असतो, त्यावेळी ती म्हणते, अहो थांबा ना जरा थांबा। तेव्हा सुजित कुमार म्हणतो, थांबून तरी काय करू आता मी? अगं त्या टिचकीभर मीराला तू सांभाळू शकली नाहीस, तुम्ही तिघे तर होतात ना तिथे। ती मीरा आली आणि तुमच्या डोसक्यावर अशी नाचून गेली आणि काय केलं तुम्ही? तर पंकजला आता तो म्हणतो, तू तबला वाजवलास आणि निरूपाने पिपाणी वाजवली आणि तू तर गाणं गायली सुद्धा नाही, नुसती बोललीस, असा आता निरूपावर पुन्हा एकदा आरोप करत सुजित कुमार हा खूपच बोलतो। तर हे तिघेही आता खाली मान घालून उभे राहतात। तेव्हा निरूपा आता म्हणते, साहेब अहो आम्हाला तरी काय माहीत, आता ती मीरा ना एकदम वेडी आहे अहो। तेव्हा विक्रम म्हणतो, गप्प बसा जरा, ती वेडी नाहीये, तिने तर तुम्हालाच वेडं बनवलंय, तिने तुम्हाला वेडं बनवून दिला हाकलून। तेव्हा सुजित कुमार म्हणतो, काय ग त्या एवढ्याशा टिचकीभर मीराला तुला सांभाळता नाही आलं का? तुझ्या सुनेने दिला तुला धप्पा आणि तू निघाली आता बाहेर मारत गप्पा, असा काहीसा सुजित कुमार डायलॉग मारतो। मग आता निरूपा म्हणते, मला फक्त एकच संधी द्या, मी सगळं काही नीट करते। तेव्हा आता ते अजिबातच शक्य नाहीये, समजलं, असं विक्रम म्हणतो। मग आता सुजित कुमार सुद्धा म्हणतो की कसं आहे ना, आता 3 BHK विथ टेरेस हे फक्त स्वप्नातच बघा, तुमचा स्वप्नभंग हा झालाय। तेव्हा पंकज, देविका आणि निरूपा आवासूनच ते उभे राहतात, कारण एवढे दिवस घराची स्वप्न रंगवली आणि मीराने ती एका क्षणातच उद्ध्वस्त केली हे त्यांना आता समजतं। मग त्यानंतर देविका लगेचच म्हणते, अहो सर पण ही सगळी चूक मीराची आहे ना? तेव्हा चूक कोणी? मीरा गायकवाडने केली ना, मग सगळ्या गायकवाडांना ती चूक भोगावीच लागणार, असं आता सुजित कुमार म्हणतो आणि चला फुटा इथून, असं रागातच सांगतो। सुजित कुमार आणि विक्रम जेव्हा हे तेथून जातात ना, तेव्हा आता निरूपा खूपच संतापते आणि म्हणते, आता या मीराचं काही खरं नाही, तिला तिची जागा मी ना दाखवूनच देणार, असं म्हणून ती तरातरा जायला निघते। तेव्हा आता पंकज आणि देविका हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात। मग आता देविका म्हणते, आता काही खरं नाही त्या मीराचं, कारण आई चांगल्याच तापल्या आहेत। तेव्हा पंकज म्हणतो, हो ना तापल्या तर आहेत आई, परंतु आता हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळणार, असं म्हणून ते निरूपाच्या पाठीमागे धावतच जायला निघतात। इकडे आता मीरा आणि सुधाकरराव हे दोघेही त्या लिलावासाठी जेथे खुर्च्या ठेवलेल्या असतात ना, त्या खुर्च्या सगळ्या व्यवस्थित बाजूला ठेवत असतात। तेवढ्यातच रवी तेथे येतो आणि घरामध्ये कुणीही नसतं, फक्त हे दोघेच असतात। आता रवी आतमध्ये आल्याबरोबर विचारतो, पप्पा? सुधाकरराव मागे जातात आणि रवी बाळा आपलं घर वाचलं असं आनंदानेच सांगतात। गुड न्यूज ऐकून आता रवीला खूपच आनंद होतो, त्यामुळे रवी हा आपल्या घरावरून नजर फिरवतो। त्यानंतर आता रवी म्हणतो, पप्पा तुम्हाला सांगू, माझं कामामध्ये तर अजिबातच लक्ष लागत नव्हतं, पण फक्त वहिनी म्हणाली ना म्हणूनच मी गेलो, कारण वहिनीने खूप मोठा विश्वास मला दिला होता की मी बघते म्हणून, आणि आपल्या वहिनीला असं काहीही अशक्य नाहीये। तेव्हा सुधाकरराव म्हणतात, अरे वहिनीने तुला विश्वास दिला आणि त्याप्रमाणे आपलं घर सुद्धा तिने वाचवलं, अरे ही पोरगी दिसते एवढीशी परंतु आहे डोंगरापेक्षा मोठी, असं सुधाकरराव हसतच मीराचं खूप कौतुक करत असतात। तेवढ्यातच निरूपा आता तेथे येते आणि ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकू लागते। तर रवी म्हणतो, वहिनी थँक्यू सो मच, खरंच तू ना खूप म्हणजे खूप ग्रेट आहेस। मग मीराला आता खूपच आनंद होतो, कारण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो। त्यावेळी सुधाकरराव म्हणतात, मी सुद्धा बाळा तुला थँक्यू म्हणायला हवं। तेव्हा निरूपा रागातच आता मीराकडे पाहते, तर मीरा म्हणते, बाबा काही पण काय हो, आपल्या घरासाठी आपणच लढायला हवं ना, अहो आपलं घर कसं वाचवायचं ना हे मला काहीही समजत नव्हतं, परंतु देवाने ना चांगलंच आपल्यासाठी देवदूत धाडला, शेवटी आपलं घर हे आपलंच राहिलं पाहिजे आणि एवढंच माझ्या डोक्यात होतं। तेव्हा निरूपा आता पाय आपटतच तेथे येते, मीराचा हात पकडते आणि विचारते, काय ग हे फुलवाली तू कुणाला ऐकवतेस, माज आलाय का तुला जास्त?
तेवढ्यातच आता देविका आणि पंकज सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी तेथे येतात आणि गालातच हसतात. तर निरूपा मीराला सुनावत म्हणते, काय ग त्या चाळीतनं तू या फ्लॅटमध्ये राहायला आलीस आणि आमच्या स्वप्नांना चुना लावतीयस काय? समजतेस काय तू स्वतःला? काय ग महाराणी समजतेस की काय? तू साळसूदपणाचा आव आणू नकोस की तू आमच्यासाठी हे केलं आणि ते केलं आणि आमच्यासाठी जे काही केलं ना त्याचे गोडवेगाद बसू नकोस, समजलं? तेव्हा मीरा लगेचच आता तिचा हात असा बाजूला करते आणि म्हणते, सासूबाई हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कुणालाही काही मोठेपणा सांगत नाही किंवा ऐकवत सुद्धा नाही. तेव्हा निरूपा म्हणते, मला अजिबातच तू उलट उत्तर द्यायचं नाही, समजलं? तू लायकीत राहायचं सांगून ठेवते. तेव्हा सुधाकर राव धावतच पुढे येतात आणि म्हणतात, निरूपा उगाच तू तिला बोल लावू नकोस. मग आता निरूपा हसते आणि म्हणते, घ्या आता हे सुद्धा लगेचच तुझी बाजू सुद्धा घ्यायला लागले आणि आता हे सुद्धा म्हणतील की आमची मीरा किती महान आणि हा रवी काय, हा जसा तुझ्या पाठीपाठी आहे ना तसाच माझ्या वहिनीने हे केलं ते केलं सतत बोलत असतो. आणि त्या पनवतीचं म्हणशील तर त्याला तर काय तू अगदी पाळलेला कुत्राच करून ठेवला आहेस. त्याचं एक ठीक आहे कारण त्याची लायकीच ती आहे, पण आता काय घरातल्या सगळ्यांना तू दावणीला बांधणार आहेस का? तेव्हा मीरा म्हणते, काही पण काय बोलताय तुम्ही सासूबाई? अहो आपलं घर गेलं असतं तर केवढ्यात पडलं असतं ना, याचा विचार करा जरा तुम्ही. तेव्हा आता निरूपा म्हणते, काय ग आपलं घर लावलंय, तुमचं कोणाचंच नाहीये, फक्त आणि फक्त माझ्या बबड्याचं आहे, समजलं? त्यावेळी आता मीरा म्हणते, पण हे घर वाचवण्यासाठी ना त्याने पुढाकार घ्यायला हवा होता, समजलं? असं म्हणून ती निरूपाची बोलतीच बंद करते. आणि तुम्हाला वाटो ना वाटो मला हे घर माझं वाटतं, कारण मी मनाने ना या घराला पूर्णपणे स्वीकारलंय आणि हे घर वाचवण्यासाठी जे योग्य ना ते सगळं काही मी केलंय. तेव्हा निरूपा तिच्यावर ओरडते आणि विचारते, काय ग काय चांगलं केलंस तू? लिलावाच्या पैशातनं जरा चांगला पैसा हाती आला असता तर कर्ज तरी फेडलं असतं आणि चांगल्या 3 BHK विथ टेरेस फ्लॅटमध्ये आम्ही राहायला गेलो असतो. तर पैसे मिळाले असते तर माझ्या बबड्याचा सुद्धा बिझनेस सुरू झाला असता, पण नाही ना, तुला या सगळ्याची ना मातीच करायची होती, असा मीरावर नको तो आरोप निरूपा लावते. त्यामुळे मीरा रागातच तिच्याकडे पाहते आणि सुधाकर राव व रवी सुद्धा, कारण निरूपा काय बोलती ना हे तिला कळतच नसतं. तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त 3 BHK फ्लॅट विथ टेरेस एवढंच असतं. मग त्यावेळी पंकज आणि देविका सुद्धा रागातच मीराकडे पाहतात. तेव्हा आता लगेचच पंकज मोठ्याने म्हणतो, मम्मा अगं कसं आहे माहीत आहे का, हिला ना आपलं चांगलं झालेला ना बघवतच नाहीये. काहीही करून कसंही करून आपल्या मनासारखं होणार नाही ना, हेच बघायचंय आता हिला. तेव्हा रागातच असं जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा मीरा सुद्धा रागातच त्याच्याकडे पाहते. त्यानंतर निरूपा म्हणते, आमचं जवळजवळ ना सगळं काही फिक्स झालं होतं, पण ही नालायक पोरगी मध्ये आली ना म्हणून सगळं काही विस्कटलं. पनवती आणि सगळीकडे ना तू पनवतीच लावतीये आणि तिचा तो जोडीदार तो गेलाय कुठेतरी आपला तोंड घेऊन आणि ही बसलीये आमच्या इथे उरावर. हिला ना अगोदरच धक्के मारून असं घराच्या बाहेर काढायला हवं होतं, असं म्हणून आता निरूपा मीराला धक्के मारून घराबाहेर करण्याची भाषा करत असते. तेव्हा सुधाकर रावांचा राग आता अनावर होतो आणि ते रागातच आता निरूपाकडे पाहू लागतात. तेव्हा मीराला आता अपशब्द वापरत पांढऱ्या पायाची अवदसा कुठली असं जेव्हा ती म्हणते ना तेव्हा सुधाकर राव हे चवताळूनच आता पुढे येतात, निरूपावर हात उचलणार असतात आणि निरूपा असं खूप मोठ्याने बोलतात. तर आता घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. ते रागातच आता निरूपाकडे पाहतात. तर निरूपासुद्धा आता खूपच घाबरते, कारण आता सुधाकर रावांचा हा राग तिने पहिल्यांदाच पाहिलेला असतो, ज्यावर हात ते उचलणार असतात. तेव्हा बाबा असं म्हणून आता मीरा पटकनच त्यांना अडवते. तेव्हा देविका, पंकज, रवी हे सगळेजण आता खूपच घाबरतात, कारण पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या पप्पाला एवढं चिडलेलं पाहिलं असतं. तेव्हा सुधाकर राव हे रागातच म्हणतात, आता एक जरी शब्द बोललीस ना मी तुमचं काय करेन ना ते माहीत नाही, असं स्पष्ट शब्दात ते धमकी देतात. त्यामुळे निरूपाला आता घामच फुटतो. ते ओरडूनच विचारतात, काय ग माझ्या लेकीला तू पांढऱ्या पायाची म्हणतेस का? तिला तू अवदसा म्हणतेस का? तिला तू पनवती म्हणतेस का? अगं जरा तरी काहीतरी वाटायला हवं तुला, आणि हिला हे ऐकवताना लाज तुला वाटायला पाहिजे आणि तुझ्या लेकाला सुद्धा वाटायला पाहिजे.
तेव्हा निरूपा ही सुधाकर रावांकडे आता खूप वेळ पाहतच राहते, कारण त्यांचं एवढं अकराळ विक्राळ आणि चिडलेलं रूप तिने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच पंकज देविका सुद्धा घाबरतात. त्यानंतर सुधाकर राव हे पंकजकडे हात करतात आणि म्हणतात, याला तर काय नुसतं आपलं घेता येतंय. अगं या घरची ना खरी लक्ष्मी तर तू आहेस, पण खरी लक्ष्मी काय असते हे तुला बघायचं असेल ना तर या पोरीकडे बघ. तेव्हा मीरा लगेचच म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा, अजिबातच स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. असं म्हणून ती त्यांना समजवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून त्यांच्या तब्येतीवर काही परिणाम होऊ नये ना यासाठी. मग सुधाकर राव म्हणतात की पार स्वार्थीपणाचा कळस गाठलाय आता तर तुम्ही. आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका मी माफ करत आलोय निरूपा. हे घर गहाण ठेवून कर्ज घेतलंस, या पंकजच्या चुका अशा आयुष्यभर पाठीशी घालत आलीस, तरीही मी आपला गप्प बसलो. पण आज ना तू खरंच खूप मोठी चूक केली आहेस आणि याबद्दल तुला माफीच नाही, तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं स्पष्टपणे तिला म्हणतात. तेव्हा रागातच ते तिच्याकडे बोट करत म्हणतात की तुझ्या गुन्ह्याचा आता घडा भरलाय निरूपा. मी आश्चर्याने सुधाकर रावांकडे पाहतो. मग आता मीरा म्हणते, बाबा राहू द्या ना प्लीज, नका ना एवढं तुम्ही असं चिडू, कारण तुमच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाहीये. तेव्हा आता रवी भाऊजी, अहो तुम्ही तरी सांगा समजावून, असं मीरा म्हणते. तेव्हा रवी लगेचच म्हणतो की हो पप्पा तुम्ही प्लीज असं चिडू नका ना, वहिनी सांगते ते बरोबर आहे, अहो यामुळे तुम्हालाच त्रास होईल. तेव्हा सुधाकर राव त्याचा हात झिडकारतात आणि म्हणतात, नाही रव्या, आज जर मी शांत बसलो ना तर मला खूपच त्रास होईल, आज मी बोलणारच, असं रागात ते निरूपाकडे पाहत आता म्हणतात. अगं निरूपा तुला हे सगळं काही ऐकावं लागेल. अगं या मुलीने जीवाचं रान करून आपलं हे घर वाचवलं सुद्धा. अगं खरं तर तिचे पाय धुवून तू पाणी प्यायला हवंस, तिला प्रेमाने विचारायला हवं होतं की बाई तू काय केलंस, कसं केलंस, पण नाही ना, तिलाच तू ऐकवतेस. अशी कशी ग तुझी वागणी? आणि तुमची स्वप्न तरी काय होती? नवीन घर घ्यायचं होतं का तुम्हाला? वेगळा संसार थाटायचा होता का? आणि तुम्हाला काय वाटतं मी तुमच्याबरोबर आलो असतो, तुमची स्वप्न सुद्धा रंगवली का? तेव्हा देविका आणि पंकज हे एकदमच गप्प झाले असतात, कारण त्या दोघांनाही माहीत असतं आता काही आपण बोललो तर आपलं काही खरं नाही. तर मीरा वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत, बाबा राहू द्या की, असं आता मोठ्यानेच म्हणते. तर आता सुधाकर राव हे हाताचा इशारा करून तिलाच गप्प करतात आणि निरूपाचा हिशोब ते चुकता करत असतात. त्यानंतर ते म्हणतात, अगं बोल ना निरूपा, मी तुला काहीतरी विचारतोय, आता मूग गिळून अशी तू गप्प का बसलीस बरं? निरूपा आता तुमचं स्वप्नसुद्धा मला पूर्ण करायचं आहे, म्हणजे तुम्हाला वेगळा संसार थाटायचा आहे ना, तुम्हाला वेगळं घर घ्यायचं आहे ना, मग तुम्ही जा या घरातून, तुम्ही वेगळं घर घ्या आणि तेथे राहा. अजिबात इथे राहायचं नाही, तुम्ही वेगळं घर घेऊन तिकडे दुसरीकडे राहा. तुम्हाला काय तिकडे 3 BHK फ्लॅट विथ टेरेस घ्यायचा होता ना, तिकडेच तुम्ही तिघेही राहायला जा. मी पण आता ठरवलंय या घरात आम्ही बाकी सगळेजण राहणार, तुम्ही तिघे तिकडे जायचं. तेव्हा देविका आणि पंकजला आता घामच फुटतो की सुधाकर रावांनी असा निर्णय घेतला म्हणून. तेव्हा ते दोघेही आता सुधाकर रावांकडे पाहतच राहतात. त्याला सुद्धा सुधाकर रावांनी असा निर्णय घेतल्यावर धक्काच बसतो. मी सुद्धा धक्क्यानेच आता मीराकडे पाहतो, कारण आता आपले पप्पा हे या तिघांना घराबाहेर काढतात की काय याची भीती त्याला वाटू लागते. त्यानंतर आता लगेचच निरूपाला धक्के मारत मारत सुधाकर राव हे तिला बाहेर काढतात आणि पंकजचा हात पकडून त्यालाही घराबाहेर काढतात. आता पंकजचा हात देविकाने पकडलेला असतो आणि म्हणूनच देविका सुद्धा घराबाहेर जाते. तर आता तुम्ही काय करताय हे असं निरूपा मोठ्यानेच ओरडते. तेव्हा सुधाकर राव तिचं ऐकूनच घेत नाही. मग आता पंकज सुद्धा म्हणतो, पप्पा तुम्ही हे काय करताय? पण आता सुधाकर राव ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात, त्यांचा राग आता पूर्णपणे अनावर झालेला असतो. तेव्हा ते लगेचच त्या तिघांच्याही तोंडावर दार बंद करून घेतात. तेव्हा पंकज म्हणतो, मम्मा अगं हे पप्पा असं काय करतायत? तेव्हा निरूपा लगेचच म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? तेव्हा सुधाकर राव म्हणतात, जे खूप अगोदर करायला हवं होतं ना तेच आता मी करतोय. अरे तुम्ही लबाड आहात लबाड, आता इथून चालते व्हा, असं ते रागातच म्हणतात. तेव्हा रवी म्हणतो, पप्पा असं का करताय हो तुम्ही, प्लीज असं करू नका ना, त्यांना असं घराबाहेर काढू नका, ते कसं वाटतं बरं, आणि ते घराबाहेर गेले तर तुम्हालाच त्रास होईल या सगळ्याचा. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, अरे मला नाही फरक पडत या सगळ्याचा. तेव्हा हे तिघेही अजूनही दाराबाहेरच तेथे उभे असतात. त्यावेळी पंकज आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, बापरे अगं मम्मा पप्पा असं कधीच करत नाहीत ग.
मला तर वाटतंय ते खूप चिडले आहेत, आता काही ते ऐकत नाहीत. निरूपा आता रागातच म्हणते, हे सगळं आहे ना ते खरं तर त्या डबल पनवतीमुळे झालंय. म्हणून ती मोठ्यानेच आता ओरडते की आतापर्यंत या घराला कधीही कीड लागली नव्हती. ती डबल पनवती मीरा ना कीड आहे, कीड. तेव्हा सुधाकरराव तेवढ्याच रागात म्हणतात, याच मीरामुळे ना आज आपलं घर सावरलंय. आणि जेव्हा घराच्या संस्कारांना वाईट विचारांची कीड लागते ना, तेव्हा घर सुद्धा पोखरायला सुरुवात होते. तर आता दुसरीकडे सुजित कुमार हा एमडीच्या घरी बसलेला असतो. तेव्हा आता तो जोरातच हात टेबलवर मारतो. त्यावेळी विक्रम म्हणतो, अहो तो काय हातोडा आहे का, तुमचा हात आहे ना. तेव्हा आता लगेच सुजित कुमार रागात म्हणतो, आज त्या वकिलामुळे आपला हातोडासुद्धा खिळखिळा झाला, मी सोडणार नाही अजिबात त्याला. तेव्हा रागातच विक्रम म्हणतो, सगळी वाट लावून टाकली आपल्या गेमची. हा वकील ह्या फाटकीबरोबर आला तरी कसा काही ना कळतच नाही. आणि आज जर हा वकील आला नसताना तर हे सगळेजण रस्त्यावर आले असते, असं रागातच तो म्हणतो. तेव्हा विक्रम आता उठतो आणि म्हणतो, तो वकील नाही मध्ये आला, त्या मीराने त्याला आणलं आहे. आपण त्या मीराला खूप हलक्यात घेतलं ना, कारण आपल्याला वाटलं सत्या नसेल तर ती काहीच करू शकणार नाही आणि हे घर बरोबर आपल्या हातात येईल. परंतु ती मीरा आहे ना, मीरा तीच आपल्यावर अगदी भारी पडली. मग सुजित कुमार रागातच विचारतो, ती माझ्या हाती यावी म्हणून मी काही नाही केलं आणि आज तिच्यामुळे हे घर सुद्धा गेलं. ते विक्रम आता म्हणतो, थांबा हा 1 मिनिट जरा. अहो हातात आली नाही म्हणजे नक्की काय म्हणायचंय काय तुम्हाला. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, अहो तिचं जे माहेरचं घर आहे ना, ते घर ना माझं आहे. मला ना त्या मीराबरोबर लग्न करायचं होतं, पण ते काही माझ्याच्याने झालं नाही. तेव्हा विक्रम म्हणतो, घर गेलं परंतु तो सत्या तरी अजून आपल्या हातात आहे ना. मीरा स्वतःला अतिशहाणी समजते ना, तिने घर वाचवलं पण त्या सत्याला अजिबातच ती वाचवू शकणार नाही. कारण आपण रचलेल्या चक्रव्यूहामध्ये सत्या हा पूर्णपणे अडकलाय. आता मीराच काय तर देवसुद्धा या चक्रव्यूहातून त्याला बाहेर काढू शकणारच नाही, असं विक्रम म्हणतो. मग आता म्हणजे नक्की करायचं काय, असं आता सुजित कुमार विचारतो. तेव्हा त्या माणसाला आणि मुलाला असं गायबच राहायला सांगा. 15 दिवस, महिना, वर्ष उलटून गेलं तरीही त्यांनी अजिबात समोर यायचं नाही. आता सत्या हा आतमध्येच सडेल ना, अशी व्यवस्था सुद्धा आपण करूयात. अगं मीरा, तू छोटी लढाई जिंकली आहेस, परंतु तुझी मोठी लढाई अजून बाकी आहे आणि तू कधीही ती जिंकू शकणार नाही, कारण आम्हीच तुला ती जिंकू देणार नाही, असं आता तो म्हणतो. आता बघतच राहा तुझ्या नवऱ्याला आतमध्ये कसा आयुष्यभर चढवतो. तर दुसरीकडे सत्य अजूनही जेलमध्ये बसलेला असतो आणि नक्की आपल्या घराचं काय झालं असेल, पैसे मिळाले असतील की नाही, पैसे मिळाले नसतील तर पुढे काय, हा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो आणि बिचारा खरंच खूप उदास असतो, कारण काहीच अजून त्याच्यापर्यंत अपडेट ही आलेली नसते. इकडे मीरा ही आता सुधाकररावांना समजावण्याचा प्रयत्न करते की बाबा प्लीज तुम्ही काय करताय हो, हे त्यांना असं घराबाहेर ठेवून काही साध्य होणार आहे का, त्यामुळे ना तुम्ही त्यांना आतमध्ये घ्या. मग आता रवीसुद्धा रिक्वेस्ट करतो, पप्पा असं का करताय अहो तुम्ही, प्लीज त्यांना घ्या की आतमध्ये. ते नेहमी असेच वागतात, परंतु आपण असं नाही वागलं पाहिजे ना पप्पा, आपण असं रिॲक्ट नाही झालं पाहिजे ना, असं रवी आता म्हणतो. निरूपा, देविका आणि पंकज हे सगळं बोलणं त्यांचं ऐकत असतात. तेव्हा मीरा म्हणते, भाऊजी बरोबर बोलतायत, तुम्ही ना त्यांना आतमध्ये घ्या. तेव्हा वैतागूनच सुधाकरराव विचारतात, का बरं, मी त्यांना का आतमध्ये घ्यायचं पण. अगं का घेऊ सांग ना तूच, त्यांना वेगळं राहायचंय ना, मग त्यांची स्वप्न मी पूर्ण करायला लागलोय आणि ती बाई माझ्या सत्यजितला वाटेल तसं बोलतीये. मी लहान असल्यापासून ऐकत आलोय हे सगळं, बिचाऱ्याला घाण, पनवती, कचरा असं काय काय बोलते. सुधाकररावांचं आता सगळं बोलणं निरूपा ही अगदी कान लावूनच ऐकत असते. तर देविका आणि पंकज हे दोघेही खूपच आता टेन्शनमध्ये असतात. त्यानंतर आता सुधाकरराव म्हणतात, तिच्या मागोमाग हा पंकज सुद्धा वाटेल तसं बोलतोय आणि त्या पंक्याची सुद्धा कमी होती की काय, म्हणून आत्ता आलेली त्याची बायको आहे ना, ती सुद्धा आता सत्या मीराला बोलत असते, तुला पटतं का रवी हे, हां असं म्हणून आता सुधाकरराव हे जाब विचारतात. तर बाहेर हे त्रिकूट ऐकत असतात आणि त्यांना त्या गोष्टीची शरमसुद्धा वाटत नाही. बिचारा सहन करतोय म्हणून, नाहीतर त्या मीराला सुद्धा ती सतत आपली अशी काही घालून पाडून बोलत असते.
मी हे सगळं काही रोज ऐकतोय, सहन होत नाही, पण जाऊ दे मरू दे असं म्हणून रोजचा दिवस असा ढकलून नेतोय की आज सुधरेल उद्या सुधरेल निरूपा. पण नाही ना, तिचं आता अतिच होत चाललंय. सारखी त्या पंकजला पाठीशी घालते आणि त्याच्या मनासारखं करते. मला काही दिसत नाही असं नाही ना, तो पंकज काय करतो घरात खर्च, तुम्हीच सगळा घरातमध्ये खर्च करता आणि तो आयता आपल्या पिठावर रेघा ओढतो असं म्हणून आता रागातच सुधाकर राव हे मागचा पुढचा हिशोब काढू लागतात. पैशांचे घोळ घालून ठेवतात हे, परंतु सगळं भरावं लागतंय ते कुणाला, तर सत्यजितला आणि मीराला. शाबासकी तर कोणत्या गोष्टीची नाही, वर असं वागवतात की गुन्हा सगळा काही या दोघांनीच केलाय. आता असं सगळं काही म्हटल्यानंतरही निरूपाला स्वतःची लाज वाटत नाही. ती आपली तरीही रागातच तिथे बाहेर उभी राहते. त्यानंतर ते म्हणतात बस झालं आता, यांना ना शिक्षा आता मिळालीच पाहिजे असं म्हणून ते खूपच आता चवताळतात. तेव्हा मीरा शांतपणे घेण्याचं ठरवते आणि म्हणते बाबा जाऊ द्यात, ते बोलतायत ना तर बोलू द्यात, ते मला बोलत असतील ना मग बोलू दे की. अहो पण त्यांना तुम्ही आता सध्या घरात घ्या, मग आता मी यांना अजिबात सोडणार नाही असं रागातच सुधाकर राव म्हणतात. आणि माझा सत्यजित होता ना तोच बरोबर होता, कारण यांना ना बरोबर तो लायकीत ठेवायचा आणि त्यांची लायकीसुद्धा दाखवून द्यायचा. आता सुद्धा बिचारा इथे नाहीये, काम करायला गेलाय, हातपाय मारायला गेलाय. यांचं काय चाललंय तर घर विकण्याची हे स्वप्न बघतायत. आता यांना त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे. आज सत्यजित इथे नाहीये म्हणून, नाहीतर त्यांनी या तिघांनाही घराबाहेर आज काढलंच असतं काहीही करू असं रागातच सुधाकर राव म्हणतात. तेव्हा रवीला आता खूप वाईट वाटत असतं की आपल्या पप्पांना किती त्रास होतोय फक्त दादा, वहिनी आणि आईमुळे. माझा सत्यजित जर इथे नसेल ना तर या तिघांना ना जरा जास्तच पंख फुटतात. तेव्हा मीरा म्हणते पण सगळं काही ठीक आहे, तुम्ही शांत व्हा बाबा, त्यांना असं बाहेर ठेवणं योग्य नाही, तुम्ही त्यांना अगोदर घरात घ्या बरं. अहो लोक आली तर उगीच हसू नको आपलं. तरीही हे तिघे बाहेर असे सुंबासारखे उभे असतात. तेव्हा पंकज म्हणतो पप्पा प्लीज घ्या ना त्यांना आतमध्ये. तेव्हा सुधाकर राव रागातच म्हणतात आता यांना कुणीही काही सांगितलं ना तरीही मी आतमध्ये घेणार नाही यांना, असं त्यांच्या मतावर ते अगदी ठामपणे असतात. तर सुधाकर रावांना आता कसं समजावं हेच मीराला कळत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीराला राहवत नसतं आणि म्हणूनच आता ती लगेचच दरवाजा उघडते. तेव्हा निरूपा म्हणते आली ही चोमडी, अगोदर आग लावायची आणि मग लगेचच मजा बघायला यायचं. तेव्हा देविका म्हणते आपल्याला चिडवण्यासाठी हिने ना दरवाजा उघडलाय. तेव्हा निरूपा म्हणते की हिची लायकी तर या पायपुसणी एवढी सुद्धा नाहीये. तर आता लगेचच सुधाकर राव मागे येतात आणि म्हणतात कळलं का मीरा, अगं यांना मी का आतमध्ये घेत नव्हतो ते, अगं कुत्र्याचं शेपूट ना वाकडं ते वाकडंच असतं. तर आता दुसरीकडे सत्या हा जेलमध्ये बसलेला असतो. तेव्हा लगेचच गायकवाड तेथे येतात आणि म्हणतात तुला फोन लावायचा आहे का, पण एका कॉलचे 1000 रुपये होतील. सत्या आता ते मान्य करतो आणि लगेचच त्या माणसाला कॉल करतोस ना, आता पैसे देणार असतो ना त्याच माणसाला, पण त्याचा फोन लागतच नसतो. तेव्हा सत्या आता खूपच निराश होतो, नाराज होतो आणि म्हणतो की ह्या माणसाचा मोबाईल स्विच ऑफ का लागतोय, धूमकेतूला याने पैसे दिले असेल ना, माझं घर वाचलं असेल ना, असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये गोंगाट करत असतात. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.